कारवाईच्या भीतीनं पाकची तंतरली। युद्धाची तयारी शेवटच्या टप्प्यात। पाकिस्तानमध्ये संसदेची विशेष बैठक। पहलगाम हल्ल्यानंतर भारतानं पाकिस्तान विरोधात कठोर पावलं उचलण्यास सुरुवात केली आहे। त्यामुळे भारत पाकिस्तान युद्ध अटळ आहे। त्याच पार्श्वभूमीवर नौदल प्रमुख दिनेश त्रिपाठी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेतली। भारतीय नौदल कराची बंदराजवळ युद्धाभ्यास करत असताना ही भेट झाली आहे। त्यात आता वायुदल प्रमुख अमरप्रीत सिंग यांनीही पंतप्रधानांची भेट घेतली आहे। तणावाच्या पार्श्वभूमीवर या भेटीला विशेष महत्त्व प्राप्त झालंय। त्यात भारत कोणत्याही क्षणी हल्ला करेल या भीतीनं पाकिस्तानची तंतरली आहे। त्यामुळेच पाकिस्ताननं तातडीनं संसदेची बैठक बोलावली आहे। पाकिस्तानी संसदेची इस्लामाबादमध्ये आपत्कालीन बैठक बोलावण्यात आली आहे। राष्ट्रीय सुरक्षेला धोका असल्यास आपत्कालीन बैठक बोलावली जाते। सर्व पक्षांचे नेते, सुरक्षा तज्ञ आणि मंत्री या बैठकीला उपस्थित राहतील। बैठकीत भारतासोबतच्या तणावावर चर्चा होण्याची शक्यता आहे। पहलगाम हल्ल्यानंतर भारतानं पाकची पाणीकोंडी, आर्थिक कोंडी केली आहे। त्यातच भारतीय सैन्याला दारुगोळा पुरवणाऱ्या ऑर्डनन्स फॅक्टरीमधल्या कामगारांच्या सुट्ट्याही रद्द करण्यात आल्या आहेत। कामगारांना तत्काळ कामावर रुजू होण्याचे आदेश देण्यात आलेत। एकूणच इंडियन आर्मी, नेव्ही आणि एअरफोर्सची एकत्रित जबरदस्त कारवाई पाहून पाकिस्तान हा पूर्णतः घाबरलेला आहे आणि त्या अनुषंगानं तो तयारी करण्याचा प्रयत्न करतोय। पण भारताच्या सामरिक सामर्थ्यापुढे पाकिस्तान कुठेही टिकणार नाही किंवा काही अंशी त्याचे जे 2 डिव्हिजन त्याने LOCच्या अक्रॉस मूव्ह केलेले आहेत या तयारीच्या अनुषंगानं पाकिस्तान हा त्याच्या जनतेला एक प्रकारचा जो आहे खोटा विश्वास दाखवण्याचा प्रयत्न करतोय। भारतानं आता युद्धाची पक्की तयारी केली आहे, ज्यामुळे पाक नेत्यांची झोप उडाली आहे। पाकची एकेका मार्गाने कोंडी करून भारत प्रहार करतोय। मात्र पाकच्या मुळावर शेवटचा घाव कधी, कुठे आणि कसा घातला जातो याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय। ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज। युद्धाचा काउंटडाऊन सुरू झालाय। तिकडे नवी दिल्लीमध्ये वेगवान घडामोडी घडतायत। वायुदल प्रमुखांनी आता पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेतलेली आहे। अमरप्रीत सिंग यांनी मोदींची भेट घेतली। काल पंतप्रधान मोदींनी नौदल प्रमुखांची भेट घेत चर्चा केली होती। त्यानंतर आज वायुदल प्रमुखांनी देखील चर्चा केलेली आहे। सध्या भारत पाक तणावाच्या पार्श्वभूमीवर या भेटीला विशेष महत्त्व प्राप्त झालंय। त्यामुळे काहीतरी मोठं घडण्याची शक्यता वर्तवली जाते। पुढच्या रिपोर्टकडे, पाकिस्तानने पुन्हा भारताला अणुबॉम्ब हल्ल्याची धमकी दिली आहे। मरियम शरीफ यांच्यानंतर आता पाकिस्तानच्या राजदूतानं ही दरपोक्ती केलेली आहे। त्यामुळे अण्वस्त्रांमध्ये कोण शक्तिशाली हा मुद्दा पुन्हा एकदा पुढे आलेला आहे। त्यावरचाच हा साम टीव्हीचा खास रिपोर्ट। पाकची पुन्हा अणुबॉम्बची धमकी। रशियातील पाकचा राजदूत बरळला। भारताकडे बघाल तर इतिहासात जमा व्हाल। The full spectrum of power, both conventional and nuclear. And I'll stop there. पाहिलत, नवाज शरीफांच्या लेकीनंतर आता पाकिस्तानचा रशियातील राजदूत मोहम्मद खालिद जमालीनं ही पोकळ धमकी दिली। सिंधू नदीचं पाणी अडवलं किंवा वळवलं तर थेट युद्ध पुकारू आणि अणुबॉम्बचा वापर करू अशी दरपोक्ती या जमालीनं दिली आहे। हा जमाली नेमकं काय म्हणतोय ते पुन्हा पहा। That 240 million people of Pakistan are mostly involved in agriculture, and this is the lifeline of Pakistan. Any attempt to usurp the water of the lower riparian or to stop it or to divert it would be an act of war against Pakistan.
and would be responded the full spectrum of power, both conventional and nuclear. And I'll stop there. पाकचा हा रशियात बसलेला राजदूत भारताला अण्वस्त्राची धमकी देतोय. काय तर म्हणे आम्ही पूर्ण ताकदीनं उत्तर देऊ आणि वेळप्रसंगी अण्वस्त्रांचा वापर करू. परंतु या पाकिस्तान्यांचं डोकं गुडघ्यात असतं असं का म्हणतात, तर त्याचं उत्तर हेच आहे की हा पाकाड्या ज्या रशियात बसलाय त्याच रशियानं सगळ्यात आधी भारताला पाक विरोधातील लढाईला पूर्ण पाठिंबा दिलाय. पण मरियम नवाज नंतर हा राजदूत असे एक ना अनेक महत्वाच्या पदावर बसलेले नागरिक इतके भयभीत का झालेत, त्यासाठी देखील एक नजर टाकूया आपल्या सामर्थ्याकडे. अणुबॉम्ब सज्जतेबाबत भारत 6व्या स्थानावर तर पाकडे 7व्या क्रमांकावर. फेडरेशन ऑफ अमेरिकन सायंटिस्टच्या माहितीनुसार भारताकडे 180 पेक्षा जास्त अणुबॉम्ब तर पाकिस्तानकडे 170. भारताकडे उच्च क्षमतेचे 10 ते 20 हायड्रोजन बॉम्ब तर पाकिस्तानकडे 0. भारताकडे 50 ते 100 वॉरशेड निर्माण करण्याची क्षमता तर पाकिस्तानकडे 50 ते 80 निर्माण करण्याइतकंच युरेनियम. इतका बलाढ्य आपला देश आणि पाकिस्तान का कोई भी दुश्मन पाकिस्तान पर हमला करते वक्त 10 बार सोचेगा तो उसकी वजह यह है कि अल्लाह ताला के फजल से पाकिस्तान आज एक एटमी कुव्वत है. पाकिस्तान के पास एटम बॉम्ब है. आजवर झालेल्या युद्धात एक घाव 2 तुकडे करत भारतानं पाकिस्तानला सपाटून हाणलाय आणि हे जगजाहीर आहे. त्यामुळेच या बेताल वक्तव्य करणाऱ्यांनी आपल्या पूर्वजांना किंवा हयातीत असलेल्या बापाला जाऊन विचारावं की 90,000 कैद्यांना सोडण्यासाठी शिमला करार करताना भुट्टोंना कसं नाक घासत भारतात यावं लागलं होतं. जर भारतीय सामर्थ्याचा हा इतिहास आठवत नसेल आणि तरीही भारताकडे हे पाकडे दुष्ट नजरेनं बघत असतील तर आता या पाकिस्तानला इतिहासातच पाठवण्याची वेळ आली आहे. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही मराठी. आता पुढच्या बातमीकडे. पाकिस्तान विरुद्धच्या तणावाच्या काळात आता भारतीय लष्कराची ताकद वाढलेली, कारण भारतीय सैनिक आता इग्ला-S क्षेपणास्त्रांनी सुसज्ज झालेत. त्यामुळे शत्रूची लढाऊ विमानं, हेलिकॉप्टर आणि ड्रोन आता वाचू शकणार नाही. रशियासोबत केलेल्या 260 कोटी रुपयांच्या विशेष खरेदी करारांतर्गत ही क्षेपणास्त्र पुरवण्यात आली आहेत. लष्कर आणि हवाई दलाकडे आता जुनी इग्ला-1M प्रणाली, खांद्यावर चालणारी इग्ला-S ही आता सुधारित आवृत्ती भारतीय सैन्याकडे आलेली आहे. इग्ला-H ची इंटरसेप्शन रेंज ही 6 किलोमीटर पर्यंत. शत्रूची विमानं, मिसाईल्स आणि ड्रोनची आता खैर नाही. भारताकडे इग्ला मिसाईल्स आल्यामुळे आता भारतीय लष्कराची ताकद आणखी वाढलेली आहे. अगदी खांद्यावर देखील हे आपण क्षेपणास्त्र वाहून घेऊ शकतो. त्यामुळे शत्रूची ड्रोन, विमानं पाडण्यासाठी या इग्ला मिसाईलची मदत होणार आहे. भारत हल्ला करेल या भीतीने आता पाकिस्तानच्या पायाखालची जमीन सरकलेली आहे. त्यामुळे पाकिस्ताननं नवी शाळा केलेली आहे. मदरशांचेच बंकर बनवण्यात आलेले आहेत. पाकिस्तानमध्ये कशी खळबळ माजलेली आहे भारताच्या कारवाईनं, पाहूयात या संदर्भातला एक खास रिपोर्ट. पाकची शाळा, मदरसे झाले बंकर. पिओकेत आणीबाणी, पाकाड्यांनी भरलं राशन पाणी.
भारताची गर्जना, पाकिस्तान थरथरला. पहलगाममध्ये भ्याड हल्ला करून पाकिस्ताननं भारतीयांचा आत्मा दुखावला आणि आता भारतानं अश्रू पुसून पाकिस्तान विरोधात तिसरा नेत्र उघडलाय. त्यामुळे पाकिस्तानची गाळण उडाली आहे. होय, पाकिस्तानचा थरकाप उडालाय. एवढंच नाही तर लष्कर प्रमुख गायब झाल्यानं सैनिकांचं एकीकडे राजीनामा सत्र सुरू आहे, तर देशाचा प्रमुख अमेरिकेकडे युद्ध थांबवण्याच्या विनवण्या करतोय. पण भारतानं बदला घेण्याचं ठरवल्यानं आता पाकिस्ताननं पराभवाच्या भीतीनं आपल्या नागरिकांसाठी एक एसओपी नवे आणीबाणीच जाहीर केली आहे. पीओके मधील नागरिकांनी 2 महिन्यांचा अन्नसाठा करा. 1000हून अधिक मदरसे तातडीनं बंद. LOC जवळ पर्यटनावर बंदी. कराची आणि लाहोरचे एअरस्पेस बंद. लहान लहान मुलांना युद्धाचं प्रशिक्षण. पहलगाम हल्ल्यानंतर भारतानं तिन्ही सैन्यांना फक्त सज्ज राहण्याचे आदेश दिले आणि त्यामुळेच पाकिस्तान आता युद्धातील पराभवाच्या भीतीनं बेजार झालाय. कारण आजवर झालेल्या 4ही युद्धात पाकिस्तानच्या चिंधड्या उडाल्याचा इतिहास पाकच्या या बगलबच्च्यांना माहिती आहे आणि त्यामुळेच आता इतिहास जमा होण्याची भीती पाकिस्तानला सतावतीये. दहशतवाद्यांची घरं बॉम्ब न उडवत जमीन दोस्त. सीमेवर पाकच्या 600 गोळ्यांना 1400 गोळ्यांनी भारताचं प्रत्युत्तर. वायुदलाचा राफेल, सुकोई Su-30 MKI, MiG-21 या लढाऊ विमानांचा आग्रा महामार्गावर आक्रमण सराव. INS विक्रांत आणि INS विक्रमादित्य या दोन्ही युद्धवाहू नौका सज्ज. LOC आणि LAC वर विशेष तुकड्यांची तैनाती. भारताच्या सामरिक सामर्थ्यापुढे पाकिस्तानचं सामरिक सामर्थ्य फार कमी आहे. भारताकडे साधारणतः 15 लाखाचं सैन्य आहे, तर पाकिस्तानकडे 6.5 लाखच सैन्य आहे आणि त्यातही फार मोठ्या प्रमाणामध्ये पाकिस्तानच्या सैन्यामध्ये राजीनामा सत्र सुरू झालेलं आहे आणि हे सैन्य त्यांना मिळत नसल्यामुळे आता पाक ऑक्युपाईड काश्मीर त्याचबरोबर पाकिस्तानमधल्या मुलांना सुद्धा या युद्धामध्ये मदत करण्यासाठी त्यांनी मदतीला घेतलेलं आहे. भारतीय सैन्यानं तयार है हम म्हणत सराव केल्यानं पाकिस्तानला धडकी भरली आहे. हवा, पाणी आणि जमिनीवर 4 मुंड्या चित करण्याचं भारतानं ठरवलंय. आंतरराष्ट्रीय पातळीवर भारतानं राजनैतिक मुत्सुद्देगिरीनं पाकची कोंडी तर केलेलीच आहे, तर सिंधू करार रोखत तोंडचं पाणीही पळवलंय. त्यामुळेच पीओकेत आता युद्धाला तोंड देण्यासाठी पाकिस्ताननं SOP जाहीर करत स्वतःला वाचवण्यासाठी हातपाय मारायला सुरुवात केली. मात्र कितीही तडफड केली तरी पाकिस्तानचा पराभव निश्चित आहे. ब्युरो रिपोर्ट, साम TV मराठी. पाकिस्तानमधली परिस्थिती आपण पाहिली. आता भारताच्या कारवाईची आणखीन एक बातमी. भारतानं आता पुन्हा पाकिस्तानच्या 2 मोठ्या नेत्यांना दणका दिलाय. माजी परराष्ट्र मंत्री बिलावल भुट्टो झरदारी आणि माजी पंतप्रधान इम्रान खान यांचं ट्विटर अकाउंट भारतात बंद करण्यात आलंय. बिलावल भुट्टो झरदारीनं कालच भारताबद्दल गरळ ओकली होती, त्यानंतर ही कारवाई झालेली आहे. पाकिस्तानच्या पंतप्रधानांचं खास खातं देखील 2 दिवसांपूर्वीच भारतानं बंद केलं होतं. यूट्यूब चॅनल बंद करणं म्हणजे बदला असतो का, असा खोचक सवाल आता खासदार संजय राऊतांनी मोदींना विचारलेला आहे. त्याचवेळी भाजप सरकारनं इंदिरा गांधींचा इतिहास बघावा असा सल्ला देखील राऊतांनी दिलाय. त्यावर आता भाजप नेत्यांनी राऊतांवर टीका केलेली आहे. संजय राऊत काँग्रेसमय झाल्याचं प्रत्युत्तर महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिलंय. 21 यूट्यूब चॅनल बंद केले पाकिस्तानचे. पाकिस्तानच्या हायकमिशन मधला स्टाफ कर्मचारी वर्ग कमी केला. याला का बदला घेणं म्हणतात. इंदिरा गांधींचा इतिहास पहा. त्यांना इंदिरा गांधींचा त्रास होतो. काय बदला म्हणजे काय बदला घेतला, हे कोणाला मूर्ख बनवतायत. हे फक्त भाजपच्या विरोधकांना चुनचुनकर मारण्याचा प्रयत्न करतात, तेही आता शक्य नाही. ते काँग्रेसमध्ये झाले आहे ना. संजय राऊत आणि संजय राऊत हे काँग्रेसमध्ये झालेले आहेत. त्यांनी आता संविधान स्वीकारलं आहे काँग्रेसचं, त्यामुळे काँग्रेसची भाषा बोलतात. आपण आता नौदलाच्या सामर्थ्याकडे.
भारताला युद्धाच्या धमक्या देणाऱ्या पाकिस्तानची आता घाबरगुंडी उडालेली आहे. तर धास्तावलेल्या पाकिस्तानची नजर आता भारताच्या समुद्राकडे लागलेली आहे. मात्र त्याची कारणं काय आहेत? भारताच्या कोणत्या शस्त्रांमुळे पाकिस्तान बेचिराख होऊ शकतं? पाहूया त्या संदर्भातला एक खास रिपोर्ट. नौदलाची गर्जना, पाकिस्तानचा थरकाप. दहा सेकंदात पाकिस्तानचा खेळ खल्लास. भारताचा खतरा, पाकच्या समुद्राकडे नजरा. पहलगाम हल्ल्यानंतर भारत पाकिस्तानात तणाव निर्माण झालाय. त्यामुळे युद्धाच्या भीतीनं पाकिस्तानची चांगलीच तंतरली आहे. तर आता पाकिस्ताननं उसना अवसान आणून अरबी समुद्रात युद्ध सरावाला सुरुवात केली आहे. मात्र भारताच्या युद्धनौकांच्या सरावानं पाकिस्तानची धडकी भरली आहे. तीन मेचा पाकिस्ताननं इतका धसका का घेतलाय पाहूया. 3 मे 1999 पाकनं कारगिल युद्ध छेडलं, पण भारताकडून दारुण पराभव झाला. 3 मे पासून युद्ध भडकण्याची पाकिस्तानला भीती आहे. पाकच्या युद्ध सरावापासून 85 नॉटिकल मैलावर भारतीय नौदलाचा सराव सुरू आहे. भारतीय युद्धनौकांमधून मिसाईल फायरिंगचा सराव सुरू आहे. भारताच्या युद्ध सरावानं पाकिस्तान बिथरलाय. कारण पाकड्यांना भारताच्या क्षमतेची चांगलीच माहिती आहे. पाहुयात भारताच्या ताफ्यात कोणत्या युद्धनौका आहेत. INS विक्रांत 40 फायटर विमानं वाहून नेण्याची क्षमता आहे. MiG-29K लढाऊ विमान आणि 10 कामो KA-31 हेलिकॉप्टर सज्ज आहेत. INS विक्रांतवर विनाशकारी ब्रह्मोस तैनात आहे. INS कोलकाता शत्रू राष्ट्रांच्या मिसाईलचा विनाश करण्याची क्षमता आहे. युद्ध सज्ज सी किंग आणि ध्रुव हेलिकॉप्टर तैनात आहे. अँटी सबमरीन रॉकेट लॉन्चर आणि ब्रह्मोस मिसाईल देखील तैनात आहे. INS विशाखापट्टणम समुद्रात 45 दिवस राहण्याची क्षमता आहे. सी किंग हेलिकॉप्टर आणि अँटी सबमरीन रॉकेट लॉन्चर तैनात आहे. 16 ब्रह्मोस अँटीशिप मिसाईल देखील विनाशिकेवर तैनात आहे. INS मुर्मुगाव 300 नौसैनिकांची राहण्याची व्यवस्था आहे. 16 ब्रह्मोस अँटीशिप मिसाईल सज्ज आहे. याशिवाय अँटी सबमरीन रॉकेट लॉन्चर्स आणि हेलिकॉप्टरही तैनात आहेत. INS चेन्नई 6 प्रकारचे अत्याधुनिक सेन्सर्स आहेत. 16 ब्रह्मोस हे विध्वंसक क्षेपणास्त्र तैनात आहे. INS चेन्नईवर ध्रुव हेलिकॉप्टर देखील तैनात आहे. कुरापतखोर पाकिस्तान भारताविरोधात लढण्याची दरपोक्ती करत असला तरी बलाढ्य भारतामध्ये पाकिस्तानचा शेवट करण्याची ताकद असल्याचं तज्ज्ञांनी सांगितलंय. हा एक संदेश आहे पाकिस्तानला की आम्ही पूर्णपणे सज्ज आहोत आणि INS विक्रांत टेरिटोरियल वॉटर्समध्ये पाकिस्तानच्या एकदम जवळ आहे आणि ही जी फायरिंग होते आहे ही जस्ट ॲट 85 नॉटिकल माइल्स म्हणजे जवळजवळ 150 किलोमीटर पाकिस्तानाहून दूर आहे. आता पाकिस्तानचे दिवस भरले. त्यामुळे पाकिस्ताननं कितीही आदळापट केली तरी भारतीय युद्धनौकांसमोर 10 सेकंदही टिकाव धरू शकत नाही. त्यामुळे पोकळ धमक्या देणाऱ्या पाकड्यांचा पराभव होणार हे निश्चित. रिपोर्ट साम TV न्यूज. भारतीय नौदलाची ताकद आपण पाहिली. आता पुढच्या बातमीकडे. भारतानं पाकिस्तानला आणखीन एक धक्का दिलाय. भारत सरकारनं आता चिनाब नदीवरील बगलियार धरणातून पाकिस्तानला जाणारा पाण्याचा प्रवाह थांबवलेला आहे. तर झेलम नदीवरील किशनगंगा धरणाचं देखील पाणी थांबवण्याचा निर्णय घेतला जाऊ शकतो. पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतानं आता पाकिस्तान विरोधात अनेक महत्त्वाची पावलं उचलली आहेत. त्यामुळे पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठी भारतानं आता पाणी रोखण्याचा निर्णय घेतलेला आहे. अमृतसरमध्ये हेरगिरी करणाऱ्या दोघांना पंजाब पोलिसांनी अटक केलेली आहे. पलकशेर मसीह आणि सूरज मसीह अशी त्यांची नाव आहेत. गोपनीय माहिती पाकला पुरवल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. दोघांचाही पाकिस्तानी गुप्तचर संस्था ISIशी संबंध उघड झाले. या दोघांनी पाकिस्तानला भारताच्या लष्करी छावण्या, हवाई तळांचे फोटो पाठवल्याचं समोर आले. पुढच्या रिपोर्टकडे. भारतीय सैन्याच्या कारवाईला घाबरलेल्या पाकिस्तानमधील नेते आता वारंवार अणुबॉम्बची धमकी देत आहेत. मात्र कंगाल असलेला हा देश
पोकळ धमकी देत आहेत. आणि याच पार्श्वभूमीवर पाकमधील अण्वस्त्रांबाबत एक रिपोर्ट समोर आलेला आहे. पाहूया या संदर्भातला एक खास वृत्तांत. पाकच्या अण्वस्त्र केंद्राची पोलखोल. पाकिस्तानकडे 172 अण्वस्त्र. कराची जवळ एअरबेसवर लपवली अण्वस्त्र. आज इंडिया और पाकिस्तान के बॉर्डर्स पे टेंशन है, एक ख़तरा मंडला रहा है. फिक्र करने की ज़रूरत नहीं है. अल्लाह ताला ने पाकिस्तान को और पाकिस्तानियों को और पाकिस्तान की अफवाज को इतनी ताकत दी है कि वो दुश्मन का हर वार का मुकाबला कर सकते हैं. पाकिस्तान का कोई भी दुश्मन पाकिस्तान पर हमला करते वक्त 10 बार सोचेगा तो उसकी वजह यह है कि अल्लाह ताला के फजल से पाकिस्तान आज एक एटमी कुव्वत है. पाकिस्तान के पास एटम बॉम्ब है. पंजाब प्रांताच्या मुख्यमंत्री मरियम नवाज यांची दरपोक्ती. महागाईनं त्रस्त, कर्जामध्ये डुबलेला पाक कंगाल झालाय, तर दुसऱ्याच्या दयेवर जगणाऱ्या या देशाचे नेते मात्र अणुबॉम्बच्या बाता करून पोकळ धमकी देत आहेत. मात्र आता तर पाकिस्तानच्या अण्वस्त्रांचा साठा कुठे लपवण्यात आलाय हे जगासमोर जाहीर झालंय. फेडरेशन ऑफ अमेरिकन सायंटिस्टच्या एका रिपोर्टमध्ये ही सगळी गुपितं उघड झाली आहेत. पाकिस्तान अण्वस्त्र बनवण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या विखंडन सामग्रीचं उत्पादन करतोय. दरवर्षी 14 ते 27 अधिक अण्वस्त्र बनवू शकेल या दिशेनं हा देश काम करतोय. या अहवालानुसार 2023 मध्ये पाकिस्तानकडे 170 अण्वस्त्रांचा साठा होता. आता ही संख्या 172 झाली आहे. भारताकडे 180 अण्वस्त्र आहेत. पाकिस्तान अण्वस्त्र पोहोचवण्यासाठी मिराज 3 आणि मिराज 5 सारख्या लढाऊ स्क्वॉड्रनचा वापर करतो. त्यांनी ही विमानं कराची जवळच्या मसरूर तळावर तैनात केली आहेत. याच हवाई तळांवर अण्वस्त्रांचा साठा लपवल्याचं अहवालात म्हटलंय. पाकिस्तानकडे 6 अणुसक्षम बॅलिस्टिक क्षेपणास्त्र प्रणाली आहे. अब्दाली, गझनवी, शाहीन 1A, नस्र, गौरी आणि शाहीन 2 अशी त्यांची नाव आहेत. शाहीन 3 आणि अब्दालीवर काम सुरू आहे. या अहवालात 5 क्षेपणास्त्र तळांबद्दलही सांगण्यात आलंय. त्यामध्ये ॲक्रो गॅरिसन, गुजरावाला गॅरिसन, कुजदार गॅरिसन, पानो अकिल गॅरिसन आणि सरगोधा गॅरिसन यांचा समावेश आहे. वेळोवेळी पाकिस्तान हा भारताला या न्यूक्लिअर वेपन्सच्या आधारावरच इनडिरेक्टली त्या ठिकाणी धमकी देत असतो. पण खऱ्या अर्थानं जर न्यूक्लिअर वॉर भारत आणि पाकिस्तानमध्ये होणारच असेल तर भारत हा पाकिस्तानपेक्षा कितीतरी वरचढ आहे. मुळातच भारताकडे असणारी सर्व्हिलन्स सिस्टम, त्याचबरोबर भारताकडे असणारी न्यूक्लिअर तिकडी म्हणजेच जमिनीवरून हवाई मार्गानं त्याचबरोबर समुद्राच्या मार्गानं सुद्धा पाकिस्तान विरुद्ध आपण न्यूक्लिअर वेपन्स दागू शकतो. वीज बिल, पेट्रोल, डिझेल, डाळ, तांदूळ आणि इतर दैनंदिन जीवनावश्यक वस्तूंच्या वाढत्या किमतींमुळे पाकिस्तानातली जनता त्रस्त आहे. दरवर्षी पाकिस्तान, चीन आणि इतर अरब देशांकडे मदतीसाठी हात पसरतो. आंतरराष्ट्रीय नाणेनिधी म्हणजेच IMF आणि जागतिक बँकेच्या कर्जाचा डोंगर पाकिस्तानवर आहे. त्याची परतफेड करण्याची क्षमताही त्यांच्यात नाही. देश भिकेला लागलेला असतानाही पाक अणुबॉम्ब निर्मितीचं काम थांबवत नाहीये. त्यामुळेच आता पाकिस्तानच्या पोकळ वल्गनांना थेट हल्ल्यानं उत्तर देण्याची वेळ आली आहे. रिपोर्ट, साम TV न्यूज. पुढची बातमी आता अमृतसरमधून. हेरगिरी करणाऱ्या दोघांना पंजाब पोलिसांनी अटक केलेली आहे. पलक शेर मसीह आणि सूरज मसीह अशी त्यांची नाव आहेत. गोपनीय माहिती पाकला पुरवल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. दोघांची पाकिस्तानी गुप्तचर संस्था ISIशी संबंध उघड झाले. या दोघांनी पाकिस्तानला भारताच्या लष्करी छावण्या, हवाई तळांचे फोटो पाठवल्याचं समोर आले. पुढची बातमी आहे एका CRPFच्या जवानाची. या जवानाला पाकिस्तानी महिलेशी लग्न करणं खूप महागात पडलेलं आहे. पाकिस्तानी महिलेशी लग्न केल्यानं त्याला आपली नोकरी गमवावी लागलेली आहे. मुनीर अहमद असं या जवानाचं नाव आहे. त्याचं लग्न त्यानं लपवलं असं त्याच्यावर आरोप आहे. त्यामुळे जवानाला नोकरीवरून काढून टाकण्यात आलंय.
मुनीरनं केलेली कृती ही राष्ट्रीय सुरक्षेसाठी हानिकारक असल्याचा ठपका त्याच्यावर ठेवण्यात आलेला आहे आणि त्याच्यावर कारवाई करण्यात आली। मात्र लग्न करण्यापूर्वी सगळी माहिती सादर केल्याचा दावा मुनीरनं केला। हमारी शादी 24 मई 2024 को हुई थी वीडियो कॉन्फ्रेंस के जरिए। ये मेरी कज़न है, मेरे मामू की बेटी है। मैंने अपने विवाह को शादी की अनुमति के लिए सूचना देने के लिए मैंने 31/12/2022 को मैंने एक लेटर लिखा था। उसमें मैरिज का कार्ड, शादी कहाँ पे होगी ये और ये सब चीज़ें उसमें लिखी गई। आपत्तियों का निवारण करके शादी का कार्ड लगा के मैंने डिपार्टमेंट को दी। पुढच्या रिपोर्टकडे। प्रत्येक दहशतवादी हल्ल्यानंतर मुस्लिमांच्या राष्ट्रवादावर प्रश्न उपस्थित केला जातोय। मात्र आता पहलगाम हल्ल्यानंतर मुस्लिमांचा राष्ट्रवाद चर्चेत आलाय। त्याचं कारण काय? मुस्लिम नेत्यांनी काय भूमिका घेतलेली आहे पाहूयात या स्पेशल रिपोर्ट मधून। उनसे ज्यादा ताकत रखते हैं आप। मैं नहीं कह रहा हूं जंग करें, मैं नहीं चाहता हूं कि पाकिस्तान और हिंदुस्तान जंग करे। मैं चाहता हूं कि हमला करें, हम उन पे अटॅक करें। पाहिलं, भारताचा आत्मा असलेल्या पहलगाममध्ये धर्म विचारून दहशतवाद्यांनी 26 भारतीयांची हत्या केली आणि देशातील मुस्लिम समाजाचं मन कळवळलं। पाकिस्तानच्या नीच कृत्याचा निषेध करण्यासाठी भारतीय मुस्लिम रस्त्यावर उतरले, तर काश्मीरच्या विधानसभेत आमदार मेहराज मलिकनं पाकड्यांना सुनावलं। लेकिन पाकिस्तान के अंदर वही आतंकवादी जब आतंक मचाता है तो उसे पाकिस्तान के लोग खवारिज कहते हैं। क्या कहते हैं? खवारिज कहते हैं कि अपने ही पाकिस्तान में मुल्क के अंदर जब कत्लेआम करता है पाकिस्तान में तो उसे खवारिज कहते हैं, और जब वही आतंकवादी हमारे देश में आता है तो उसे मुजाहिद कहते हैं। सर, ये शर्म की बात है। ये पाकिस्तान को ये बात बताना बहुत जरूरी है। कधी नव्हे ते काश्मीरमध्येही दहशतवाद विरोधी नारे देत पाकिस्तानचा निषेध नोंदवण्यात आला। एवढंच नाही तर पहलगाम हल्ल्यानंतर पाकड्यांचा निषेध करण्यासाठी एमआयएमचे अध्यक्ष असदुद्दीन ओवैसींनी शुक्रवारचं नमाज काळी फीत बांधून अदा करण्याचं आवाहन केलं। मेरी आप तमाम से गुजारिश है कि कल आप जब जुम्मे की नमाज पढ़ने जाएंगे अपने अपने मसाजिद को तो अपने बाजों पर काली पट्टी बांध कर जाइए, ताकि हम और आप मिलकर मुत्तहदा तौर पर एक पैगाम दे सके इन दहशतगर्दों को कि हम उनकी इस वहशियाना हरकत की मजम्मत करते हैं। जम्मू काश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्लांनीही पाकिस्तानी दहशतवाद्यांचा निषेध करत हे राजकारण करण्याची वेळ नसल्याची भूमिका घेत सरकारला पाठिंबा दिलाय। जम्मू कश्मीर की सिक्योरिटी जम्मू कश्मीर के इलेक्टेड हुकूमत की फिलहाल जिम्मेदारी नहीं है, लेकिन मैं ये मौका इस्तेमाल करके स्टेटहुड की मांग नहीं करूंगा। मैं किस मुंह से इस पहलगाम के वाकये को इस्तेमाल करके मरकज से कहूंगा ना अब मुझे स्टेटहुड दो। मेरी क्या इतनी सस्ती सियासत है? पहलगाम हल्ल्यानंतर भारतीय मुस्लिमांच्या राष्ट्रवादावर शंका उपस्थित केली गेली। एवढंच नव्हे तर काही महाभागांनी थेट मुस्लिमांकडून खरेदी न करण्याचं आवाहन केलं। मात्र मुस्लिमांनी पहलगाम हल्ल्यानंतर घेतलेल्या भूमिकेकडे दुर्लक्ष करून चालणार नाही, कारण काश्मीर आणि मुस्लिमांशी संबंधित मुद्द्यांवरून मोदींवर टीका करणारा मुस्लिम समाज आता देशासाठी आणि दहशतवादाविरोधात एकवटल्याचं चित्र निर्माण झालंय। त्यामुळे पाकिस्तान आणि दहशतवाद्यांचे नापाक इरादे नष्ट झाल्याशिवाय राहणार नाही। ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही। पुढच्या बातमीकडे। पाकिस्तानला आणखीन एक मोठा धक्का बसलाय, कारण युरोपियन एअरलाइन्स कंपन्यांनी देखील आता पाकिस्तानी हवाई मार्गाचा वापर टाळलेला आहे। भारतात येताना किंवा भारतातून युरोपला परत जाताना या एअरलाइन्स पाकिस्तानी हवाई क्षेत्रातून उड्डाण करणार नाही। लुफ्तांसा, ब्रिटिश एअरवेज, स्विस तसंच ITA या एअरवेज कंपन्यांनी हा मोठा निर्णय घेतलेला आहे। 30 एप्रिलपासून हा बदल दिसून येतोय। 2 मे रोजी लुफ्तांसा, ITA एअरवेज आणि येलोटी पॉलिश एअरलाइन्सनं पूर्णपणे पाकिस्तानच्या हवाई क्षेत्रातून उड्डाण करणं थांबवलंय। बघा कुठल्या फ्लाईट्सवर परिणाम होणार त्यामुळे आपण पाहूया। म्युनिच दिल्ली, फ्रँकफर्ट मुंबई, फ्रँकफर्ट हैदराबाद, बँकॉक मुनिच आणि रोम ते दिल्ली या फ्लाईट्सवर परिणाम होणार। भारताच्या कारवाईनंतर पाकिस्तान बिथरला आहे। भारतीय बंदरामध्ये आता पाकिस्तानी जहाजांना प्रवेश बंदी करण्यात आली होती। त्यानंतर पाकिस्तानने देखील आता आपल्या बंदरांमध्ये भारतीय जहाजांना प्रवेश करण्यास बंदी घातली।
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर केंद्र सरकारनं कठोर निर्णय घेतले. त्यात पाकिस्तानमधून किंवा पाकिस्तान मार्गे येणाऱ्या सर्व प्रकारच्या आयात वस्तूंवर बंदी घातली होती. तसंच पाकिस्तानी जहाजांना भारतीय बंदरांमध्ये प्रवेश करण्यासही बंदी घातली होती. पाकिस्तानसोबतची टपाल आणि पार्सल सेवाही भारतानं बंद केलेली आहे. पाकिस्तानचा आणखीन एक धोकादायक कट उघड झालेला आहे. भारताच्या इशाऱ्यानंतर पाकिस्तान घाबरला आणि POK मधील नागरिकांना आता दहशतवादी कारवायांसाठी शस्त्र प्रशिक्षण देण्यास सुरुवात केली. मोकळ्या मैदानावर काही नागरिकांना ट्रेनिंग देत असल्याचं समोर आलंय. हातात बंदुका दिसत आहेत. भारतात दहशतवादी कारवायांसाठी तयार केलं जात असल्याचं बोललं जातं. तर राज्यातल्या बातम्यांकडे. पहलगाममधल्या दहशतवादी हल्ल्यानंतर आता महाराष्ट्राला देखील सतर्कतेचा इशारा दिलेला आहे. शिर्डीतल्या साई मंदिराला बॉम्ब न उडून देण्याची धमकी देण्यात आलेली आहे. त्यामुळे साई मंदिरात आता मोठी खबरदारी घेतली जाते. भाविकांना दर्शन रांगेत सोडण्यापूर्वी प्रत्येकाची प्रवेशद्वारावर कसून तपासणी केली जाते. कुठलीही संशयास्पद वस्तू मंदिर परिसरात जाणार नाही हे पाहिलं जातंय. साईंचं शिर्डी देवस्थान हे राज्यातलंच नव्हे तर देशातलं सर्वात महत्त्वाचं आणि मोठं देवस्थान आहे. त्यामुळे मंदिर उडवण्याच्या धमकीमुळे एकच खळबळ उडालेली आहे. बातमी आता काश्मीर खोऱ्यातून. पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरचं पर्यटन धोक्यात आलंय. गेल्या 5 वर्षात हजारो कोटींनी वाढलेला पर्यटनाचा महसूल एका हल्ल्यानंतर झटक्यात कसा कमी झाला? पुन्हा काश्मीर स्वर्गासारखं राहणार की नरक यातना भोगणार? त्यावरचा साम टीव्हीचा हा विशेष रिपोर्ट. काश्मीरमधील पर्यटनाचं काय होणार? पर्यटन उद्योग कोलमडला. $12,000 कोटींचा व्यवसाय अडचणीत. काश्मीरचं स्वित्झर्लंड म्हणून ओळख असणाऱ्या पहलगाम मध्ये दहशतवादी हल्ला झाला आणि काश्मीरमधील पर्यटन क्षेत्राला जबरदस्त धक्का बसला. काश्मीरमध्ये सुमारे 5 लाख लोक पर्यटनाशी निगडीत व्यवसाय करतात. मात्र या हल्ल्यानंतर काश्मीरच्या नागरिकांच्या जीवनावर निराशेची काळी छाया पसरली. मोठ्या प्रमाणात पर्यटक हॉटेल आणि विमान प्रवासाचं बुकिंग रद्द करतायत आणि याचा थेट फटका स्थानिक लोकांना आणि काश्मीरच्या संपूर्ण अर्थव्यवस्थेला बसतोय. साहजिक आहे की ही जी घटना घडली पहलगामला बाईसरणला, तर त्या दृष्टीने पर्यटक थोडे घाबरून आहेत आणि एस्पेशली काश्मीरला पुढे गेल्यावर जाण्याची भीती थोडी कमी आहे. पण तिकडे गेल्यावर काही घटना घडली किंवा कुठे वॉर वगैरे सुरू झाली तर त्या दृष्टीने थोडे घाबरून आहेत. 1 वर्षांपूर्वी जी अर्थव्यवस्था केंद्र सरकारच्या मदतीवर तग धरून होती तीच अर्थव्यवस्था पर्यटन उद्योगामुळे सुधारू लागलेली. पर्यटनामुळे काश्मीरचं रुपडं पालटलं होतं. ते कसं पाहूया. 2024-25 मध्ये काश्मीरचा विकास दर 7% अधिक राहिला. काश्मीरचे SGDP 2.65 लाख कोटींवर होते. दरडोई उत्पन्न 11% वाढून 1.5 लाखांवर गेला. पर्यटनामुळे बेरोजगारीचा दरही घटला. 2020 मध्ये पर्यटकांची संख्या 34 लाखांवर गेलेली. 2023 मध्ये जम्मू काश्मीरमध्ये 2.11 कोटी पर्यटक होते. तर 2024 मध्ये 2.36 कोटींवर विक्रमी पर्यटक संख्या झाली. काश्मीरमधील पर्यटन उद्योगाची उलाढाल 12,000 कोटींवर गेली. वैष्णोदेवी आणि अमरनाथ यात्रा शिवाय इतर ठिकाणांच्या पर्यटनासाठी देश आणि विदेशातील पर्यटकांची वर्षभर काश्मीरात रेलचेल असते. मात्र पहलगाम हल्ल्यानं हे चित्र बदललंय. काश्मीरमध्ये पुन्हा पर्यटकांची गर्दी वाढल्यास भारत 2030 पर्यंत $56 अब्ज विदेशी चलन पर्यटनातून मिळवू शकतो. मात्र सध्या तरी हे स्वप्न वास्तवात उतरणं कठीण झालंय. कारण भारत आणि पाक दरम्यान सध्या युद्धाचे ढग गडद होताना दिसताय. त्यामुळे भारताच्या नंदनवनात पर्यटकांची पावलं कधी वळणार याबाबत अनिश्चितता आहे. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज.
काश्मीर खोऱ्यानंतर आपण वळूया आता बलुचिस्तानकडे, कारण तिथे एक मोठी घटना घडलेली आहे. भारत पाकिस्तान देशादरम्यान तणाव वाढलेला असताना दुसरीकडे बलूच लिबरेशन आर्मीनं पाकिस्तानची चिंता वाढवली आहे. बलुचिस्तानच्या कलात जिल्ह्याच्या मंगोचरमध्ये बलूच आर्मीनं आता हे सगळं शहरच ताब्यात घेतलेलं आहे. तसंच BLAनं सशस्त्र पथकानं सरकारी इमारतींवर देखील नियंत्रण मिळवलंय. त्यात पाक सैनिकांना आणि अधिकाऱ्यांना ओलीस धरण्यात आलेलं आहे. बलूच लिबरेशन आर्मीनं पुन्हा एकदा पाकिस्तानी सैन्यावर हल्ला केलाय. बलूच आर्मीच्या हल्ल्यात 22 सैनिकांना ठार मारण्यात आलेले आहे. बलुचिस्तानमधल्या बातमीनंतर आपण पुन्हा एकदा राज्यातल्या बातम्यांकडे वळूया. करुणा मुंडेंनी पुन्हा एकदा माजी मंत्री धनंजय मुंडेंवर गंभीर आरोप केलेत. धनंजय मुंडेंनी 18 तुकडे करण्याची धमकी दिल्याचा आरोप करुणा मुंडेंनी केलाय. धमकी संदर्भातील पुरावे लवकरच कोर्टात सादर करणार असल्याचं देखील करुणा मुंडेंनी म्हटलेलं आहे. त्यामुळे आता धनंजय मुंडेंच्या अडचणीत वाढ होणार आहे. धनंजय मुंडेंनी मला स्वतः धमकी दिली आहे की तुझे 18 तुकडे करणार आहे मी. तो मी त्यांना सांगितलेलं आहे की तू जरी एक बापाची औलाद आहे तो माझे एक तुकडे तो छोड, मला माझ्या केसाला धक्का लावून तू सुद्धा मला दाखवा, नंतर मी बघते. असा सगळा दिलेला आहे. तो कोर्टामध्ये हे सगळं मी पुरावेसहित आणि NC पण केलेली आहे हे सगळी गोष्टीवरती. पर पोलीस अधिकाऱ्यांनी अजून ते लोकांना बोलवून स्टेटमेंट पण घेतलेला नाही आहे. पुढची राजकीय बातमी आहे महायुतीच्या गोटातून. निधी वाटपावरून आता महायुतीत महाभारत सुरू झालेलं आहे, धुसफूस सुरू झालेली आहे. सामाजिक न्याय खात्याचा निधी लाडकी बहीण योजनेसाठी वळवण्यावरून शिंदे सेनेचे मंत्री संजय शिरसाट यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. दुसरीकडे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सरकारच्या सामूहिक निर्णय हा सर्व खात्यांना बंधनकारक असल्याचं म्हणत निर्णयाचं समर्थन केलंय. तर लाडक्या बहिणींसाठी पैसा वळवला रडता कशाला असा हल्लाबोल खासदार संजय राऊतांनी केलाय. जवळपास 425 कोटी रुपये वर्ग करण्यात आलेले आहेत. पूर्वी सुद्धा माझ्या खात्यातून 7,000 कोटी जवळपास वर्ग करण्यात आले होते आणि याची मला काही कोणती कल्पना सुद्धा नाहीये, मला त्याची माहिती नाहीये. परंतु जर सामाजिक खात्याची जर आवश्यकता नसेल किंवा त्या खात्यामध्ये पैसे खर्च करायचे नसतील ते खातं बंद केलं तरी चालेल. शेवटी एखादी योजना जेव्हा राज्य म्हणून आपण चालू करतो तेव्हा ती योजना राज्याने चालवायची असते. राज्य हे काही कोणी सामाजिक न्याय महसूल असं वेगवेगळं जरी आम्ही काम करत असलो तरी जेव्हा सामूहिक निर्णय होतात ते सामूहिक निर्णय सर्वच खात्यांना बंधनकारक असतात. माझ्या खात्याचा पैसा वळवला, अहो लाडक्या बहिणींना दिला ना, तुम्हाला कशाला पैसा पाहिजे? लाडक्या बहिणींना तुम्ही पैसे दिलेत म्हणून तुम्ही रडताय. त्याआधी कसे हसत होतात मतं पाहिजेत म्हणून. तुम्हाला पैसा आता माझा तुमच्या खिशातला पैसा वळवलाय का सरकारीच पैसा आहे? निधी वाटपावरून महायुतीत कशी धुसफूस सुरू आपण ते पाहिलं. आता पुढची बातमी आहे शिवसेनेची. शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्ह प्रकरणी आता सुप्रीम कोर्टात 1.5 वर्षानंतर सुनावणी होणार आहे. ठाकरे गटानं फेब्रुवारी 2023 मध्ये दाखल केलेल्या याचिकेवर आता 7 मे रोजी पहिल्यांदा सुनावणी होणार आहे. निवडणूक आयोगानं पक्ष आणि चिन्ह एकनाथ शिंदेंना देण्याच्या निर्णयाविरोधात ठाकरे गटानं सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली होती. 7 मे रोजी तरी सुनावणी होते का ते पाहणं आता महत्त्वाचं आहे. बातमी आता जळगावच्या राजकारणातून. शिंदे सेनेचे मंत्री गुलाबराव पाटलांचे कट्टर विरोधक असलेले गुलाबराव देवकरांनी अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश केलेला आहे. त्यावरून गुलाबराव पाटलांनी अजित पवारांवर जोरदार टीका केलेली आहे. अजित पवारांना पश्चाताप झाल्याशिवाय राहणार नाही असा टोला त्यांनी लगावलाय. तर लोकशाहीत प्रत्येक पक्ष आपली राजकीय ताकद वाढवतो. गुलाबराव पाटलांनी मनात राग ठेवू नये असं राष्ट्रवादीचे नेते आनंद परांजपे यांनी म्हटलेलं आहे. प्रवेश केला म्हणजे काय फार मोठं काम केलं असं थोडी होतं. अजितदादांचे नेहमी त्यांनी भाषणामध्ये पाहिजे त्या प्रमाणात टीका केल्या. ज्या अजितदादांना त्यांनी काळे झेंडे दाखवले, जे आम्हाला गद्दार म्हणत होते, 50 कोके म्हणत होते, मग आता ते काय ओके झाले काय? आपल्या स्वतःचं भ्रष्टाचाराचं पांघरून झाकण्याकरता हे लोक त्या पक्षामध्ये गेलेले आहेत. आणि देवकर कितीही करत असले तर त्यांच्या 100 गोष्टी या बाहेर येतील. त्यावेळेस अजितदादांनाही म्हणावं लागेल
गुलाबराव जे म्हणत होता ते खरं आहे. लोकशाहीमध्ये प्रत्येक राजकीय पक्षाला आपली ताकद वाढवण्याचा अधिकार आहे. माजी मंत्री गुलाबराव पाटलांना विनंती आहे की कुठल्याही प्रकारचा राग त्यांनी मनामध्ये आणू नये. ज्यावेळेला मुक्तागिरीवर अनेक प्रवेश होत असतात त्यावेळेला त्या पक्षाच्या नेत्यांना आपण विचारत असता का? आणि ज्यांचा काल प्रवेश झाला हे अजितदादांचे जुने सहकारी चिकार वर्ष राहिलेले, त्यामुळे स्वाभाविकच त्यांचा ओढा हा माननीय अजितदादा पवारसाहेबांच्या नेतृत्वाकडे असणं हे स्वाभाविक आहे. जळगावच्या राजकारणानंतर आता आपण महाबळेश्वरच्या पर्यटन उत्सवाकडे वळूया. या कार्यक्रमात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी त्यांच्या दरेगाव दौऱ्यावर भाष्य केलंय. तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या वारंवार दरेगावी जाण्यावरून मुख्यमंत्र्यांनी मिश्किल टोला लगावलाय. महापर्यटनाचा महाउत्सव याचा समारोप असला तरी खऱ्या अर्थाने मगाशी रामभाऊनी सांगितलं, महाबळेश्वर म्हटलं की टेम्परेचर खाली येतं, तिकडून ते आले तेव्हा टेम्परेचर वर होतं, महाबळेश्वर आलं की खाली जातं, आणि हीच तर खासियत आहे. आणि म्हणून मुख्यमंत्री महोदय, मी जेव्हा गावी येतो तेव्हा इकडचं टेम्परेचर खाली असतं आणि मुंबईचं टेम्परेचर वाढतं. शिंदे सॅमसनचं बरं आहे, त्यांचं दरेगाव इथेच आहे, त्याच्यामुळे त्यांना इथे म्हणजे ते इथले भूमिपुत्रच असल्यामुळे त्यांना येण्याची संधी मिळते, पण आम्हाला ती संधी कमी मिळते. पुढच्या काळामध्ये आम्ही 1-2 कॅबिनेट दरेगावातच घेऊ, म्हणजे आम्हालाही तिथे येण्याची संधी मिळेल. या ठिकाणी येतात, इथनं ते नवसंजीवनी घेतात आणि पुन्हा एकदा ती नवसंजीवनी घेऊन मुंबईमध्ये जनसेवेमध्ये रुजू होतात.